एक असं पुरातन पांडवकालीन मंदिर आणि तिथलं ते वातावरण, तिथं गेल्यावर तुमच्या आयुष्यातील दुःख, चिंता, ताणतणाव एका मिनिटात गायब होणार. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी सोमराज. तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो कोल्हापुरातून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सातेरी महादेव मंदिरात. हे मंदिर पुरातन आणि पांडवकालीन असल्यामुळे इथे प्रत्येक श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीला भाविक मोठ्या प्रमाणात येतात. इथे सांगितलं जातं की ह्या मंदिराची स्थापना पांडवांनी केली आहे. आम्ही सुद्धा तब्बल 2 तास रांगेत थांबून आणि एवढ्या उन्हाचा सामना करून ज्या वेळेला आम्ही मंदिरात पोहोचलो त्यावेळेला आम्हाला झालेला त्रास मात्र एका मिनिटात गायब झाला. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि पोटाला थोडासा आधार देऊन आम्ही लगेच बाहेर पडलो. मंदिरापासून थोडंसं खाली आल्यावर तुम्हाला हे मंदिर बघायला मिळतं. हेच ते सातेरी देवीचं मंदिर. आख्यायिकेप्रमाणे 7 मुली इथेच गुप्त झाल्या. ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे, पण गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला तिथं थांबता आलं नाही. पण लवकरच मी तिथला व्हिडिओ बनवीन. चला तर मग, रामकृष्ण हरी.